भीती वाटली कंसाला जर कळलं तर, म्हणून वसुदेवानं म्हटलं सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. वसुदेवांच्या जवळ बालकाला दिलं. वसुदेवाने टोपलीमध्ये भगवंताला धारण केलं. भगवंताने हळूच सांगितलं वसुदेवांच्या कानामध्ये, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली जेथे देवी माझा आणि येथे, माया उपजली या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने मजने गोकुळाला. मला गोकुळीला घेऊन चला. वसुदेवाने भगवंताला आपल्या मस्तकावर धारण केलं. हातापायामध्ये बेड्या होत्या त्या सुटल्या, बेड्या खळखळून गाली पडल्या. बंदीशाळा उघडली गेली. बाहेर राक्षस सगळे पहारेकरी ठेवले होते. सगळ्यांना झोप लागलेली. योग मायेनं सगळ्यांना गाढ निद्रा दिलेली. वसुदेव भगवंताला घेऊन निघाले. बाहेर पाऊस पडत होता. शेषानं आपलं छत्र धरलं भगवंतावर. यमुनेला प्रचंड पूर आला. वसुदेव यमुनेमध्ये शिरले. भगवंताने आपला उजवा पाय बाहेर काढला. यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला. यमुनेला दर्शन झालं, आनंद झाला आणि तिने दुभंगून रस्ता करून दिला. वसुदेव भगवंताला सरळ गोकुळेमध्ये यशोदेच्या महालामध्ये ठेवतात. यशोदेनं नुकतंच कन्येला जन्म दिला होता, पण त्या डिलेव्हरीच्या वेदनांनी, त्या श्रमाने यशोदेला लगेच झोप लागली. पण मुलगा झाला का मुलगी हे काही कोणी पाहिलं नाही. वसुदेवाने काय केलं, त्या योग मायेला आपल्याजवळ घेतलं आणि भगवंताला तिथे ठेवलं. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. आणि वसुदेव तिला घेऊन परत आले बंदीशाळेमध्ये. तिनं तिथं आल्यानंतर डोळे उघडले, रडायला सुरुवात केली. टेहा 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 आवाज बाहेरच्या सगळ्या पहारेकऱ्यांना गेला. सगळे जागे झाले. कंसाला वार्ता केली, माझ्याकडे लक्ष द्या. तिकडे काय पाहता? मी सांगितल्याशिवाय तिकडे काही हालचाल होणार नाही. महाराज 8वां गया. कंस वाटच पाहत होता, घाबरलेला होता. तसाच खडपडून झोपेतून उठला. नाईट ड्रेसमध्येच आला. देवकीनं कंसाला विनंती केली, दादा अरे माझी 6 मुलं मारलीस, अरे ही एक मुलगी आहे, आता ही काय तुझं वाईट करणार आहे? दादा मोठं झाल्यानंतर हिला तुझी सून करेन, पण हिला तरी राहू दे रे. कंसानं म्हटलं नाही, हेच माझं लक्ष आहे. आकाशवाणीने सांगितलं 8वा गर्भ मुलाचा किंवा मुलीचा असू शकतो. देवकीकडनं हिसकावून घेतलं. योगमायेच्या पायाला धरलं. आकाशात फिरून आपटणार एवढ्यात भगवती आदिमाया आदिशक्ती जगदंबा आकाशमंडलामध्ये निघून गेली. तिने तिथून सांगितलं, कंसा अरे मला मारायला निघालास, भल्या भल्यांच्या हातात मी लागत नाहीये, तुझ्यासारख्याच्या हातात काय लागणार आहे? कंसा ऐक, तुझं लागी वधी जन्म आला माझ्या आधी. तुझा वध करणारा मथुरेच्या जवळच जन्माला आलेला आहे. कंसानं ते ऐकल्यानंतर कंसानं म्हटलं, अरे आकाशवाणी सुद्धा खोटं बोलते. इथे येणार होता पण तो दुसरीकडेच गेला. पश्चाताप झाला. वसुदेव देवकीला बंदीशाळेतून सोडलं, त्यांची क्षमा मागितली. कंसाला सोडा, आता इकडे गोकुळेमध्ये या. पहाटेची मंगलमय वेळा. नंद बाबांची बहीण सुनंदा राणी मुद्दाम डिलिव्हरीसाठी म्हणून नंदांनी तिला आणून ठेवलं होतं.
सारखी चक्रा मारत होती यशोदेच्या महालामध्ये, पण नेमकं भगवान येण्याची वेळ आणि तिला झोप लागण्याची वेळ असंच होतं महाराज. नेमकं देवाच्या साक्षात्काराचा प्रसंग येतो आणि आपला प्रारब्धवशात ताणकारी काहीतरी प्रतिबंध येतो. पहाटेच्या वेळेला ही सुनंदा यशोदेच्या महालात आली. यशोदा निजलेली होती, पण तिनं यशोदेच्या जवळ पाहिलं एक अत्यंत सुंदर गोंडस गोजिरवाणं नील वर्णाचं तेजपुंज बालक तिथे खेळतंय. त्याला पाहिल्याबरोबर इतका आनंद झाला. पहिलं दर्शन सुनंदेला झालं, स्वतःला विसरून गेली. ओ कितना सुंदर, कितना सुंदर. महाराज भगवंताच्या दर्शनानं देभान हरपलं. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी. सुनंदा भानावर आली. कधी नंदबाबांना ही वार्ता सांगते. नंदबाबा गाईच्या गोठ्यामध्ये जप करत बसले होते. नंदांना नुकताच जप करत असताना डोळा लागला आणि नंदांना एक स्वप्न दिसतंय. एक नील वर्णाचं बालक आपल्याकडे दुडूदुड धावत येत आहे आणि आपण त्या बालकाला उचलून घेणार. एवढ्याच सुनंदेच्या आवाजानं नंदांचं स्वप्न भंग झालं. नंदराज बधाई हो, बधाई हो, आपका पुत्र हुआ आहे. इतका आनंद झाला. कानात कोणी अमृत होत नाही असा आनंद नंदांना झाला. सुनंदेला नवरत्नांचा कंठ बहाल केला आणि साऱ्या गोकुळेमध्ये वार्ता पसरली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंठ मडे. महाराज सगळ्या गोकुळेमध्ये भगवंताच्या जन्माचा दिव्य उत्सव आरंभ झाला. आपल्यालाही आता भगवंताचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. जन्मोत्सव झाल्यानंतर आपली कथा विरामाला जाणार आहे. उद्या पुन्हा सगळ्यांनी 5 वाजता बरोबर वेळेला उपस्थित राहायचं आहे. उद्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला आपण पाहणार आहोत. मृदभक्षण लीला, माखनचोरी लीला, त्यानंतर काल्याची लीला. उद्या गोपाळकाला आपल्याला करायचं आहे. भगवंताने गिरिराज गोवर्धनाचं पूजन केलं आहे, आपल्याला गोवर्धन पूजन करायचं आहे. 56 भोग उद्या आपल्याला करायचे आहेत. ज्याला शक्य असेल त्यानं लाह्या वगैरे घेऊन या काल्यासाठी, किंवा एखादी मिठाई घेऊन या गोवर्धनाच्या पूजनासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या दीपोत्सव साजरा करायचा आहे. अधिक मास आहे, दिव्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्याबरोबर येताना 2-2 साजूक तुपाची दिवे आणायचे. लेडीज जेंट्स सगळ्यांनी आणायचे. आपल्या प्रत्येकाच्या हातात एक एक दिवा असणार आहे दीपोत्सवाच्या वेळेला. आणि इकडे सगळीकडे दिव्यांची आरास होणार आहे आणि दीपोत्सव आपण साजरा करणार आहोत. उद्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने यायचं आहे. आइए अब हम भगवान श्री कृष्ण जी के जन्मोत्सव में सम्मिलित होते हैं. भगवान श्री कृष्णांचं आगमन या ठिकाणी होत आहे. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, कृष्ण, सुस्वागतं कृष्ण, स्वागतम 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 कृष्ण, स्वागतं 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 कृष्ण, स्वागतम 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 कृष्ण, स्वागतं 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 कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण, स्वागतं कृष्ण.
स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं स्वागतं कृष्ण स्वागतं स्वागतं कृष्ण गोपाला गोपाला नंद नंदन गोपाला 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 नंद नंद गोपाला 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 नंद नंदन गोपाला 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 नंद नंदन गोपाला नंद नंदन गोपाला यशोदानंदन गोपाला नंद नंदन गोपाला नंदन गोपाला नंद नंदन गोपाला यशोदानंदन गोपाला नंद नंदन गोपाला नंदन गोपाला 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 नंद नंदन गोपाला महिलांनी फेर धरायचा गोपाला गोपाला नंद नंदन गोपाला मध्ये या मध्ये नंद नंदन गोपाला नंद नंदन गोपाला यशोदानंदन गोपाला नंदन गोपाला यशोदानंदन फेर गोपाला धरा नंद नंदन गोपाला यशोदानंदन गोपाला नंदन गोपाला यशोदानंदन गोपाला 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 नंद नंदन गोपाला फेर धरा फेर नंदन गोपाला 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 नंद नंदन गोपाला नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की 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 नंद के आनंद भयो 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 जय कन्हैया लाल की हाथी दीने घोड़ा दीने और दीने पालकी हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी हाथी दीने घोड़ा दीने और दीने पालकी हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की
घेऊन